नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या आहे सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर त्या अनुषंगाने 12 राशींना हा आठवडा कसा जाईल त्याचं मी कथन करणारच आहे. पण त्याबरोबर आणखीन एक विषय असा आहे की शनी हा कुंभ राशीमध्ये आता प्रदीप्त झालेला आहे. प्रदीप्त म्हणजे तो जागा झालेला आहे. शनीचं असं असतंय की तो पहिली 2 वर्ष झोपलेला असतो, काही फारशी महत्त्वाची फळं देत नाही. जागा झाला की शेवटच्या 6 महिन्यात मात्र तो काय आपली बरी वाईट फळं द्यायची ती देतो. 29 मार्चला शनीचा बदल होणार आहे, तो मीन राशीत जाणार आहे. तर त्यापूर्वी 12 राशींना शनीचे दूरगामी काय परिणाम भोगायला लागू शकतात ते देखील आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तेव्हा मंडळी, मेष रास सोमवारी कंटाळवाणा दिवस जाईल. काही काम करू नये असं वाटेल. हाताखालचे मंडळी सहकार्य करणार नाहीत आणि त्यामुळे शांत बसून राहा, काहीही करू नका असा माझा तुम्हाला सल्ला आहे. थोडाफार गिडीनेस किंवा त्रास असा जाणवला तर एखादं बारीक सारीक विश्रांती घ्या किंवा एखादं बारीक औषध घ्या आणि दिवस भरून काढा. मंगळवार बुधवार हा चांगला आहे. मंगळवार बुधवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. घरामध्ये जोडीदाराचं सुख लाभेल. व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल. काही नवीन गोष्टी पार्टनर घडवून आणेल. आठवड्याचा शेवट मात्र पुन्हा एकदा त्रासाचा आहे. शरीर प्रकृती कष्टाचा आहे. आणि त्याचबरोबर आता तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात शनी परिभ्रमण करणार आहे. तर जाता जाता तुम्हाला चांगला लाभ घडवून आणण्याची शनी शक्यता आहे जाता जाता. तर त्या दृष्टीने सजग राहा. संशोधनामध्ये काही जर तुम्हाला अपयश येत असेल किंवा तुम्हाला, तर त्याची गती वाढवा. 29 मार्चपर्यंत एखादा नवीन शोध तुमच्या हातून लागून जाण्याची शक्यता आहे. तेव्हा प्रयत्न करा. मात्र त्याच वेळेला तो तुमची हार्मनी बिघडवण्याची शक्यता आहे. संततीला काही त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील जीवाला काही त्रास होण्याची, काही विलंबी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादे ज्याला आपण वडिलार्जित इस्टेटीचे प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. वृषभ रास सोमवार हा अतिशय उत्तम आहे. महत्त्वाची कामं करून घ्या. हार्मनी म्हणजे सुसंगती ज्याला म्हणतात ती सोमवारी तुम्हाला दिसेल. मंगळवार बुधवार मात्र त्रासाचे जाण्याची शक्यता आहे. बारीक सारीक विकार त्रास देतील, सर्दी पडसं खोकला वगैरे, आणि त्याने जीव मेटाकुटीला येईल. आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे. गृहसौख्याच्या दृष्टीने, जोडीदाराच्या सुखाच्या दृष्टीने, पार्टनरच्या सहकार्याच्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट चांगला आहे. आता शनी तुमच्या दशमस्थानातून परिभ्रमण करतोय म्हणजे दीर्घकाळ रखडलेलं एखादं नोकरीतलं प्रकरण मार्गी लागण्याची शक्यता आहे. बढती किंवा बदली होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबर घराकडे लक्ष द्यायला लागेल. घराच्या दृष्टीने काही वाईट गोष्टी तुमच्या कानावर येण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर पत्नीचं आरोग्य सांभाळण्याची, पत्नीचं आणि पतीचं म्हणजे वाईस वर्सा आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तर त्या दृष्टीने दुर्लक्ष करू नका. मिथुन रास गृहसौख्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे.
मात्र तोंडावर ताबा ठेवा. तुमचा आहे वटवट्या स्वभाव आणि त्यामुळे तुम्ही काही बाई बोलून जाल आणि मग त्यातून काही भलतंच निपजण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. आईकडून चांगली बातमी कळेल. घराच्या दृष्टीने काही प्रश्न असतील तर ते सुटण्याच्या दृष्टीने मदत होईल. आठवड्याच्या मध्यावरती मुलांना काही जर चिंता असतील किंवा मुलांची तुम्हाला चिंता असेल तर मुलांच्याही चिंता जातील आणि तुमची मुलांबद्दल काही चिंता असेल, काळजी असेल तर तीही जाईल. आठवड्याच्या शेवटी मात्र ह्या सगळ्याचा तुमच्या तब्येतीवरती ताण पडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जरा काहीही झालं तरी ताबडतोब डॉक्टर गाठा. हाताखालचे लोक तुम्हाला त्रास देतील. नोकर चाकर सहकार्य करणार नाहीत. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. गुप्त शत्रूंचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तरी सावध राहा. आता शनी हा तुमच्या भाग्यातून परिभ्रमण करणार आहे आणि त्यामुळे भाग्योदयकारक घटना 29 मार्चपर्यंत हे जे मी भविष्य सांगतोय शनीचं हे 29 मार्चपर्यंतच आहे. त्यानंतर शनी झोपणार आहे. तो परत 2 वर्षांनी उठेल. त्यावेळेला काय त्याचे परिणाम द्यायचे तो देईल. तर भाग्योदयाच्या दृष्टीने चांगली घटना, एखादी भाग्योदयकारक घटना या काळात घडण्याची शक्यता आहे. मात्र त्याचबरोबरीने व्यावसायिक बाबतींमध्ये थोडंफार सेटबॅक, नुकसान होण्याची शक्यता आहे. भावंडांबरोबरचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे आणि गुप्त शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे. मात्र त्यांचा बिमोड तुम्ही करू शकाल, तो काही विषय नाही. पण त्रास होईल तर त्या दृष्टीने सावध राहा. कर्क राशीने सोमवारी आपल्या भावंडांच्या भेटी वगैरे घ्यायच्या असतील तर घेऊ शकता. भावंडांकडून चांगली बातमी कळू शकते. फोनवर त्यांच्याजवळ चांगल्या पद्धतीने बोलू शकता. उद्योग धंदा व्यवसायाच्या दृष्टीने नवीन काहीतरी तुम्हाला सुचेल ते करण्यासाठी तुम्हाला हा काळ चांगला आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवार घराकडे लक्ष द्यायला लागेल. घराचे प्रश्न मार्गी लावावे लागतील. आईकडे लक्ष द्यावं लागेल. आईला काही त्रास होत असेल तर तो दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतील. आठवड्याचा शेवट हा मात्र उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, करीन ते पूर्व असं तुमचं हे असेल. मात्र त्यात कैफ त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला मिळणाऱ्या यशाचा कैफ ज्याला म्हणतात तो कैफ येऊ देऊ नका. त्याने तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. संततीच्या समस्या सुटतील. संततीकडून चांगली बातमी कळेल. आठवड्याचा शेवट एकंदरीत सुसंगत असा राहील. आता शनी, कर्क राशीला शनी 8व्या स्थानात आहे. विलंबी आजार होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने सावध राहा. विलंबी म्हणजे 2 महिन्याचा वगैरे त्रास असा होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सावध राहा. नोकरी धंदा व्यवसायामध्ये सुद्धा सह्या करताना जर नोकरदार असाल तर सह्या करताना कागद पूर्ण वाचल्याशिवाय सही करू नका. काही त्रास होण्याची शक्यता आहे. पैसा सांभाळून ठेवा. अचानक व्यय होण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुमच्याकडे उधार मागायला येईल. पैसा देऊ नका. उधार बुडेल हे नक्की. सिंह राशीला सोमवार हा पैशाचे व्यवहार करायला उत्तम आहे. कुणाकडून येणं असेल तर ते वसूल करा. देणं असेल तर ताबडतोब देऊन टाका आणि पैसे जवळ असतील तर गुंतवून टाका. सोमवार त्या दृष्टीने चांगला आहे. मंगळवार बुधवार छोटे प्रवास होतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. नोकरी धंदा व्यवसायामध्ये प्रगती राहील.
शेवट हा मात्र घराकडे लक्ष द्यायला लागेल. एखादी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तर त्या दृष्टीने सावध राहा. मुख्यत्वे करून तोंडावर ताबा ठेवा. गोड बोला. गोड बोलून आपली कामं साधून घ्या. खास करून गावाकडची प्रॉपर्टी वगैरे असेल तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला धीमं धोरण स्वीकारलं पाहिजे. उगाचच काहीतरी चढून बोलू नका. त्याने होणारं काम सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शनी हा 7व्या घरामध्ये आहे, तर त्यामुळे लग्नाळू असतील त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे, जमण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुखाच्या दृष्टीने हा शनी चांगला आहे, पण त्याचबरोबर तो भाग्योदयामध्ये अडचणी आणणारा आहे. शरीर प्रकृतीला थोडासा त्रास देणारा आहे आणि घराच्या समस्या, मी तुम्हाला आधीच म्हटलंय, घराच्या प्रॉपर्टीच्या आईच्या समस्या निर्माण करणारा आहे. तेव्हा सावध राहा. कन्या रास. सोमवार उत्तम. शरीर प्रकृती चांगले राहील. निरनिराळ्या कल्पना सुचतील, मात्र त्याबद्दल संशय मनामध्ये आणू नका. कन्या राशीच्या माणसांचा स्वभाव थोडासा संशयी असतो. होईल का नाही, होईल का नाही, वगैरे वगैरे. तुम्हाला पुढे जायचं असेल तर बेशक पाऊल पुढे टाका, काम होईल. मंगळवार बुधवार पैशाची आवक होईल, त्यामुळे आनंदी असाल. पैशाची कामं असतील तर ती करून घ्या. गुरुवार शुक्रवार शनिवार नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये आगेकूच चालू राहील. बंधुवर्गाकडून सहकार्य मिळेल. छोटे प्रवास होतील आणि आठवड्याचा शेवट हा मित्र मंडळी बंधू भगिनी आणि आपले कुटुंबीय यांच्याबरोबर एखादी पिकनिक किंवा आनंदात घालवाल. शनी षष्ठात आहे आणि त्यामुळे सावध राहायचंय. बारीकशी चोरी होण्याची शक्यता आहे. वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. हाताखालचे नोकर चाकर प्रचंड त्रास देण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर तुमचं स्वतःचं स्वास्थ्य, शरीर स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. कारण तो 6व्या स्थानात आहे, 8व्या स्थानावरती बघतोय, 12व्या स्थानावरती बघतोय आणि त्यामुळे तो तुम्हाला विलंबी आजार देईल. 12व्या स्थानावर बघत असल्या कारणामुळे तुमच्याकडून तो व्यय घडवेल. पैशाचा अपव्यय होईल आणि या पैशाच्या अपव्ययामध्ये बंधुवर्ग कदाचित थोडाफार हातभार लावण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे बंधुवर्गाशी वितुष्ट येण्याची शक्यता आहे. तुळ रास. सोमवार खर्चाचा आहे. अनावश्यक खर्च नाही आहे, आवश्यक आहे, करायला लागेल, त्यामुळे वाईट वाटून देऊ नका. मंगळवार बुधवार उत्तम आहे. गुरुवार शुक्रवार शनिवार पुन्हा एकदा खर्चाचा आहे. खर्च करायला मागे पुढे बघू नका. जास्त काही बोलत नाही, कारण खर्च आणि खर्चच या आठवड्यात तुमच्या राशीला लिहिलेला आहे. असो. शनी. शनी हा तुमच्या पंचमात आहे आणि पंचमात असल्या कारणामुळे तुम्हाला काही साक्षात्कार वगैरे होण्याची शक्यता आहे. संततीकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. कारण स्थानवृद्धी करे शनी. ज्या स्थानामध्ये तो असतो त्याची वृद्धी करतो. आता ज्यांना संततीची अपेक्षा असेल त्यांना हा शनी संतती देण्याची सुद्धा शक्यता आहे. ज्यांना प्रेम प्रणय प्रकरण वगैरे करायची इच्छा असेल त्यांच्यासाठी देखील हा शनी चांगला आहे. मात्र सांसारिकांसाठी हा शनी 7व्या स्थानावरती पूर्ण दृष्टीने बघत असल्यामुळे जोडीदाराला त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराला विलंबी आजार होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर जोडीदाराबरोबर बारीक सारीक खटके हे सतत उडत राहतील आणि तुम्ही 2 पावलं मागे या प्रत्येक खटक्याच्या वेळेला, तरच तुम्हाला ते परवडतील. नाहीतर मानसिक अस्वास्थ्य तुम्हाला लाभेल आणि हे सगळं घरदार सोडून पळून जावं
असं वाटेल. 11व्या स्थानावर देखील तो 7व्या दृष्टीने बघतोय, त्यामुळे समोर दिसत असलेले लाभाचे जे काही हे आहेत, क्षण आहेत, ते दूर सटकतील, लक्षात ठेवा. आणि त्याच वेळेला तो धनस्थानावरती पण बघतोय आणि त्यामुळे तो धनाचा नाश, अपव्यय घडवण्याची शक्यता आहे. धनस्थानात ज्यांच्या मंगळ, शुक्र वगैरे जर असतील तर व्यसनांपासून सावध राहा. व्यसनांमध्ये पैसा जाण्याची शक्यता आहे. वृश्चिक रास, आठवड्याची सुरुवात चांगली आहे वृश्चिक राशीला. म्हणाल ते होईल. महत्वाची कामं करून घ्या, कारण मंगळवार बुधवार पुन्हा एकदा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा, रस्ता जपून ओलांडा, कायदा मोडू नका, नाहीतर चालन बसलंच समजा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. म्हणजे आठवड्याच्या मध्यावरती जी एक प्रकारची उद्विग्नता, एक प्रकारचा कंटाळलेपणा जो आलेला होता, तो आठवड्याच्या शेवटी नाहीसा होईल आणि आठवडा हा चांगला जाईल. शनी 4थ्या स्थानात असल्यामुळे तो तुमची मानसिक स्थिती ही थोडीशी खळबळजनक घडवण्याची शक्यता आहे. मात्र त्याच वेळेला घरासंबंधी काही कामं असतील तर ती करून घ्या. नवीन घर बघणं, वास्तुशांती वगैरे सगळं या कालखंडामध्ये उरकून घ्या. घर या काळात घेतलं तर ते चांगलं लाभेल आणि बराच काळ तुमच्याजवळ ते टिकेल. शत्रूंचा नाश होईल, गुप्त शत्रूंचा नाश होईल. शनी हा नाश करणारा असेल. त्याचबरोबर आकस्मिक मिळालेले पैसे ते देखील तो लवकरात लवकर संपवून टाकेल. नोकरी धंद्यामध्ये सांभाळा, काही धोका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शरीर प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे, नाकारता येत नाही. तेव्हा या दृष्टीने तुम्ही सावध राहा. धनुरास, उद्योगधंदा नोकरीमध्ये सोमवार उत्तम आहे. वरिष्ठ खुश असतील. तुम्ही जर व्यवसायात असाल तर नवीन ऑर्डर वगैरे मिळू शकतील किंवा ज्या आहेत ऑर्डर त्या पूर्ण करून तुम्हाला 2 पैसे गाठीशी लावता येतील. तेव्हा व्यवसायात असलात तर मंगळवार बुधवार हा लाभाचा असेल आणि गुरुवार शुक्रवार शनिवार हा खर्चाचा असेल. खर्च हा चांगल्याच कारणासाठी होईल, त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आता शनी धनस्थानात आहे, चांगला आहे, काहीतरी देऊन जाईल. आत्तापर्यंत तुम्हाला जर काही त्रास झाला असेल तर तो शनी हा त्रास भरून काढेल. हा धनस्थानात नाही, तृतीय स्थानात शनी आहे. तर तृतीय स्थानातला शनी हा पराक्रमाला वाव देणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही दबून जर काम करत असाल तर आता ओपन खुल्याने काम करा, खुल्या मनाने पुढे जा. कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही. त्याचबरोबर संततीची चिंता तुम्हाला राहील. प्रेम प्रकरणामध्ये दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाग्योदयामध्ये अडचणी येतील. बंधुवर्ग त्रास देण्याची शक्यता आहे आणि आकस्मिक आर्थिक फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे. तेव्हा सावध राहा. मकर रास, सोमवार उत्तम. प्रवासाचे बेत आखले जातील. भाग्योदयकारक घटना घडतील. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. एकंदरीत सोमवार चांगला आहे. नवीन नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने सोमवार, मंगळवार, बुधवार हे अत्यंत चांगले आहेत, फायदेशीर आहेत. नोकरी नसेल त्यांना देखील नोकरी, उद्योग सोमवार, मंगळवार, बुधवारी मिळू शकतो. आठवड्याचा शेवट हा आकस्मिक खर्चाचा जाईल.
मुलाबाळांसाठी घरातल्यांसाठी खर्च करावा लागेल. त्यामुळे मनावरती ताण येऊ शकतो. मनावर ताण येऊ शकतो, तेव्हा सावध राहा. आठवड्याच्या शेवटी मात्र खर्च होईल, पण तो खर्च भरून काढण्यासाठी किंवा खर्च करण्यासाठी आधीच तुमच्याकडे पैसे येतील. आणि आधी पैसे येतील आणि मग जातील, त्यामुळे काही फार दुःख वाटून घेऊ नका. शनी धनस्थानात आहे, तो तुम्हाला चांगली फळं देईल. पैसे कुठून यायचे असतील, बऱ्याच दिवसापासून येणं असतील तर ते येतील. पैसे सुटतील तर त्या दृष्टीने आनंद आहे. घरासंबंधी काही त्रास असेल तर तो त्रास देखील संपेल. घराचे प्रश्न सुटतील. मात्र एखादा विलंबी आजार जर तुम्हाला झालेला असेल तर त्याच्यावरती तुम्हाला इतक्या लवकर औषध मिळणार नाही. आठवड्याच्या शेवटी जे प्रश्न सहज सुटतील असं तुम्हाला वाटत असेल, आठवड्याच्या शेवटी म्हणण्यापेक्षा सुद्धा या शनीच्या कालखंडात 29 मार्चपर्यंत जे प्रश्न सहज सुटतील असं तुम्हाला वाटत असेल ते दूर जातील. कोर्ट कचेऱ्या म्हणा किंवा काही कुठली तारीख असेल तर निकाल असेल, काही असेल तुमच्या बाजूने जे लागणार असेल ते दूर जाईल. तर त्यामुळे मनाची स्थिती ही खळबळजनक होईल. तर सावध राहा. कुंभ राशीच्या माणसांना सोमवार हा वाईट आहे. सोमवारी शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवारपासून मात्र आठवडा नॉर्मल असेल. मंगळवार बुधवार उत्साह राहील कामामध्ये. काही कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. एखाद्या धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा नोकरी धंदा व्यवसायामध्ये बुडून जाल. इकडे तिकडे बघायला फुरसत नसेल एवढं काम तुमच्याजवळ असेल. अर्थात ते तुम्ही लीलया कराल, तर त्यामुळे घाबरायचं कारण नाही. आता शनी हा तुमच्या राशीवरती आहे, त्यामुळे घाबरायचं कारण नाही. तो स्वतःच्या स्वराशीत आहे. त्यामुळे शनीचं घाबरायचं, 7.5साठी घाबरायचं काही एक कारण नाही. तो जरी प्रदीप्त झालेला असला तरी तो तुम्हाला त्रास देणार नाही. उलट तुमची शरीर प्रकृती सुधारेल. भाग्यावरती तो पाहतोय, तर त्यामुळे भाग्योदयामध्ये थोड्याफार अडचणी येण्याची शक्यता आहे. पत्नीबरोबर खटके उडण्याची शक्यता आहे. घटस्फोट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर हा काळ त्यासाठी चांगला आहे. म्हणजे घटस्फोट व्हावा ही माझी इच्छा नाही हो. तुमचं जर काही प्रकरण प्रलंबित असेल तर ते मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी धंद्यामध्ये मात्र सांभाळा. काही घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 1-2 महिने घरात सुद्धा बसायला लागेल, तेव्हा सावध राहा. मीन राशीला आठवड्याची सुरुवात ही कुटुंब सौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे. जोडीदाराचं सुख लाभेल. पार्टनर सहकार्य करेल. पार्टनर काहीतरी नवीन गोष्ट तुमच्याजवळ घेऊन येईल आणि त्या दृष्टीने तुम्हाला फायदा होईल. मंगळवार बुधवार मात्र शरीर प्रकृतीच्या दृष्टीने सावध राहा. जरासुद्धा अंगावरती काढू नका. काही वाटलं तर लगेच डॉक्टरला गाठा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी रोगमुक्त व्हाल. त्रासातून मुक्ती मिळेल. काहीतरी नवीन आपल्या उपयोगाचं आपल्या जवळ येतंय याची जाणीव होईल आणि त्याने मन आनंदित राहील. बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये एखादं मंगल कार्य ठरण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. मीन राशीवाल्यांनी शनीची मात्र भीती बाळगायला हवी. शनी व्ययात आहे आणि त्यामुळे तो आकस्मिक खड्डा
तुमच्यासाठी निर्माण करू शकतो, धननाश करू शकतो, त्या दृष्टीने सावध करतो आहे. होईलच असं नाही, पण होऊ शकतं. कारण भविष्य हे शक्यतांवर आधारलेलं आहे. आम्ही शक्यता वर्तवत असतो. ते तंतोतंत खरं होईलच असं नाही. अर्थात ते तसं तंतोतंत खरं होणं हा त्या ज्योतिषाच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा भाग असतो. हा विषय वेगळा आहे. शरीर प्रकृती त्रास देण्याची शक्यता आहे आणि त्यातून धननाश घडण्याची शक्यता आहे. एखादा विलंबी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सावध रहा. मीन राशीच्या माणसांना हा शनी त्रास देण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला सावध करतो आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं राशी भविष्य आणि प्रदीप्त शनीचे 12 राशींवर होणारे परिणाम. हा व्हिडिओ मी थांबवतोय. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, नेहमीचं सांगणं, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.